महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। सर आवाज येतो? धन्यवाद। आज पंढरपूरमध्ये वास्तव्य आहे। भक्तवर्य पुंडलिकांच्या समोर आहोत। भगवान श्री पांडुरंगाच्या सन्मुख बसून आज त्या परमात्म्याच्या संबंधीची स्तुती करण्याचा योग भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य यांच्या 8 श्लोकांच्या स्तोत्रातून येत आहे। शंकराचार्यांनी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून शंकराचार्यांना पांडुरंगाचं जे दर्शन झालं ते त्यांनी 8 श्लोकाच्या माध्यमातून वर्णन केलं आहे। त्यालाच श्री पांडुरंग अष्टक असं म्हणतात। अष्टक म्हणजे 8 आणि पांडुरंग हे परमात्म्याचं नाव असल्यामुळे त्या पांडुरंग परमात्म्याची स्तुती 8 श्लोकांच्या माध्यमातून केली त्यालाच श्री पांडुरंग अष्टकम असं म्हणतात। त्या पांडुरंग अष्टकाचा विचार शंकराचार्यांच्या वाङ्मयाच्या बरोबर म्हणजे स्तोत्राच्या बरोबर आपण महाराष्ट्रातील सगळ्या संतांच्या वाङ्मयाचं अवलोकन करून या एका बाजूला आचार्य आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील संत या उभयतांच्या वाङ्मयाच्या आधाराने आपण त्या परमात्म्याचे चिंतन करणार आहोत। योग असा आहे तीर्थरूप पिताश्री शिवरात्रीच्या ह्या महापर्वाच्या कालावधीमध्ये पंढरपूरमध्ये येऊन ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं स्वरूपामध्ये दोन महिने
अवस्था मात्र तिथून करायची. पण प्रत्यक्ष ते स्वतःच हे सगळं त्यांच्या समवयस्क अशा मित्रांच्या समोर घेऊन ते पारायण करायचे. त्यामुळे तसा योग आला. पण आता ते गेल्यानंतर शरीराने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे त्यांच्याच पुण्याईने आज इथे सगळ्यांना पुन्हा खेचून आणलेलं आहे. पुण्यवंत व्हावे त्यासाठी दादांच्या आयुष्यभर केलेल्या साधनेचा काय चिंतन श्री पांडुरंग शंकराचार्यांच्या स्तोत्राच्या माध्यमातून पुंडलिकाची स्तुती करायची. पुंडलिकाची स्तुती करायची. आपण सर्व चंद्रभागेच्या तीरावरती भूमीच्या तीरावरती ज्या भूमीचं वर्णन केलं, ज्या भक्ताचं वर्णन केलं आणि ज्या देवाचं वर्णन केलं, त्या देवभूमीमध्ये, त्या संत भूमीमध्ये आणि त्या तीर्थभूमीमध्ये आपण 2-4 दिवस निवास करणार आहोत. त्याची गावी केला वास त्यासी नसावे उदास. त्यांच्या गावात पवित्र मंगलमय तीर्थ क्षेत्र पंढरपुरामध्ये भारतवर्षातील अनेक महात्मे ऋषी साधू संत या भूमीत येऊन स्वतःला कृत्य समजत असतात. केरळमध्ये जन्माला आले वयाच्या 8 वर्षे चतुर्वेदी, 8 वर्षाचे असताना 4 वेदाचा अभ्यास करून 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रविद. वयाच्या 12व्या वर्षामध्ये सगळ्या शास्त्रांच्या मध्ये ते पारंगत झाले. 16 कृतवान भाष्य. वयाच्या 16व्या वर्षी शंकराचार्य भगवद्गीतेवरती भाष्य, ब्रह्मसूत्रावरती भाष्य आणि उपनिषदांच्यावरती भाष्य. द्वात्रिंशे मुनिरभ्यता. वयाच्या 32व्या वर्षी हिमालयामध्ये महानिर्वाण. भारताच्या 4ही दिशांमध्ये त्यांनी मुख्य मठांच्या स्थापना. दळणवळणाचं कोणतंही साधन नसताना या भारताच्या 4ही दिशांना 2-3 पेक्षा जास्त वेळेस पूर्ण परिभ्रमण केलं. नास्तिकांचं खंडन केलं. सनातन वैदिक धर्माची संस्थापना केली. भक्ती ज्ञान वैराग्य असं परिपूर्ण जीवन. वयाच्या 7व्या वर्षी घर सोडलं. केरळ पासून ते पायी चालत चालत मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वरला गेले आणि त्या ठिकाणी गोविंद येती यांच्याकडनं त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. गुरूंचा आशीर्वाद संपादन केला आणि संपूर्ण भारतभर त्यांनी तीर्थयात्रा केली. आज सगळे साधनं उपलब्ध असताना सुद्धा मनुष्य सगळ्या तीर्थक्षेत्राला जाऊन येऊ शकत नाही.
एवढंच कशाला, ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्यातली मुख्य स्थळं सुद्धा त्याला माहिती नसतात. पण वयाच्या 32व्या वर्षी शंकराचार्यांनी एक अलौकिक अशी क्रांती केली आणि असंच फिरत असताना सहज पंढरपूरला आले आणि भगवान श्री पंढरीशाला पाहून त्यांनी जे गान केलं, जे गायन केलं ते म्हणजे हे पांडुरंग अष्टक आहे. शंकराचार्य योगी होते, भक्त होते, ज्ञानी होते. म्हणून त्यांनी खूप ग्रंथ संपादना केली आणि त्यामध्ये ते ज्या ज्या देवाच्या ठिकाणी जातील तिथे तिथे त्या देवाची स्तुती केली. काशीला गेले भगवान शंकराची स्तुती, गंगेच्या तीरावरती गेले तर मां गंगेची स्तुती, नर्मदेच्या तीरावरती गेले तर नर्मदेची स्तुती, भगवान कृष्णांच्या समोर गेले तर कृष्णाची स्तुती, देवीच्या समोर गेले तर देवीची स्तुती. सगळ्या रूपांच्या मध्ये आणि सगळ्या नामाच्या मध्ये एकच चैतन्य भरलेलं आहे असा त्यांचा अनुभव होता. महाराष्ट्रातील संतांचाही तोच अनुभव होता. ज्ञानेश्वर महाराज देवाला म्हणतात, देवा तू कोणत्याही रूपात जा आणि कोणतंही नाव धारण कर, तुला मी नक्की करणार. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा दैवरो खुण बाणली कैशी. मला माहिती आहे तू अनंत अवतार घेतले आहे. अवताराच्या राशी तोहा उभा विटेवरी. विटेवरती असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे त्याने अनेक अवतार घेतले. त्यापैकी या पंढरपुरामध्ये येऊन भक्त पुंडलिकाला वर देण्यासाठी या भीमेच्या तीरावरती अनेक मुनिगणांसहित पांडुरंग परमात्मा ह्या ठिकाणी उपस्थित झाले आणि पुंडलिकाला वर देण्यासाठी विटेवरती उभे राहिले. अशी स्तुती शंकराचार्य करतात. आज आपण त्यातला काही भाग पाहणार आहोत. मूळ शब्द असे आहेत, महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ह्या पंढरपूरला पीठ असं म्हणतात. पण ते पीठ कोणतं आहे? महायोग पीठे. पीठ शब्दाचा अर्थ होतो आसन, राहण्याची जागा. मग हे पीठ आहे, जसं विद्यापीठ आहे म्हणजे विद्येला राहण्याची जागा आहे, तसं हे पंढरपूर एक पीठ आहे. त्या पीठाला काय नाव आहे तर महायोग पीठ. योगपीठ म्हटलं तर ठीक आहे, आपल्याला सध्या वर्तमान काळामध्ये ऋषिकेश हरिद्वारला गेलं की योगपीठ आपल्याला रामदेव बाबांचं माहिती आहे. पण त्याच्याही कित्येक वर्ष अगोदर भक्त पुंडलिकांच्या साठी स्थापन झालेलं महायोगपीठ आहे. तर पहिल्यांदा योग कळाला की मग महायोग कळेल. योग शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यापैकी युजिर योगे, योग शब्द हा युज धातूपासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ होतो जोडणे. पंढरपूर हे असं सांस्कृतिक क्षेत्र आहे, तीर्थ आहे की इथे
इथे अनेक भक्त, अनेक ऋषीमुनी भगवंताला जोडलेले जातात. आणि म्हणून आषाढी कार्तिकीला महाराष्ट्रातील सगळे संत आणि सगळ्या संतांच्या पालख्या या पंढरपूरला येऊन पांडुरंग परमात्म्याशी, त्याच्या चरणाशी लीन होतात. तिथे ते जोडले जातात. आणि तसंही सगळ्या जीवांचं अधिष्ठान हा परमात्माच आहे. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने पंढरपूरला येऊन आपल्या खऱ्या मूळ स्वरूपाशी त्यांनी जोडलं जावं. जसं सगळ्या नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात, याचं कारण एक आहे, समुद्रातलंच पाणी असतं ते, म्हणून शेवटी समुद्राला जातं. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. त्याप्रमाणे सगळे तुम्ही, आम्ही सगळे जीव त्या परमात्म्यापासूनच आलो आहोत, किंबहुना त्या परमात्म्याचे अंश आहोत. मै वंशो जीवलोके जीवभूत सनातन. परमात्म्याने स्वतः कबुली दिली, अरे सगळे हे जीव माझेच अंश आहे. पण जीव पुढे म्हणायला तयार आहे, मी देवाचा आहे. देव म्हणतोय ना, हा सगळे माझे आहेत, पण जीव म्हणायला तयार नाहीत, आम्ही देवाचे आहोत. आणि म्हणून सगळ्या जीवांनी परमात्म्याशी जोडलं पाहिजे. म्हणून पंढरपूर जोडण्याचं ठिकाण आहे. देव आणि ईश्वराला जोडण्याचं ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. आणि म्हणून सगळे संत पंढरपूरला येताना सांगत असतात की तो परमात्मा तुमची वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तो परमात्मा भेटीची इच्छा करतोय सगळ्या भक्तांची, तुम्ही यावं आणि मला भेटावं. योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे. योग शब्दाचा अर्थ आहे युजुर योगे युज संयमने. योग शब्दाचा अर्थ होतो संयम असणे. संयम म्हणजे काय? आता आम्हाला ह्या जगातलं काहीही आवडत नाही. या जगाच्या बद्दल आमच्या मनामध्ये आता जे आकर्षण होतं ते संपलं. म्हणून संत महात्मे म्हणतात, संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. आणि मग आता गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. ते ह्या संसारापासून ते मागे परततात. आणि एकदा की पंढरपूरला जोडला गेला की पुन्हा तो संसाराकडे जात नाही. तुका पंढरीशी गेला आणि मग आता पुन्हा जन्म नाही आला. किंबहुना असे काही जागा असतात की त्या जागेत गेलं की बाधा होते. तसं पंढरपूर अशी एक जागा आहे, तिथं गेलं की बाधा होते. आणि ती बाधा जीवाला होते आणि ती बाधा भूताची होते. म्हणून संतांनी ह्या परमात्म्याला भूत म्हटलंय. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाट. म्हणून त्यांनी सांगितलं, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. एकदा की जीव हा भगवंताशी एकरूप झाला, त्याला ह्या संतांच्या सानिध्यामध्ये आतून आत्मा अनुभूती आली की मग तो त्या संसारातल्या नश्वर विषयांच्या मध्ये रेंगाळत बसण्याची त्याची सवय तो आता सोडून देतो. बस पुष्कळ केलं, पुष्कळ झालं, तेच ते किती दिवस करायचं. जसं आपण म्हणतो ना, धान्य असेल तर आपण गिरणीत टाकतो, त्याचं पीठ झालं आणि पुन्हा म्हटलं नाही आम्हाला दळायचं आहे. ते पिठाला कोणी दळत नाही. एकदा त्याचं पीठ झालं की पण दळायचं नसतं.
आणि पुन्हा तेच जर दळलं गेलं त्याला पिष्ट पिशन न्याय म्हणतात. पिठाचं पुन्हा पीठ करायचं. तसं संसारामध्ये पडलं की माणसाचं पीठ होईपर्यंत तो काही बाहेर पडत नाही. पण पीठ होण्याच्या अगोदरच त्यांनी या योग पीठात यायला पाहिजे. म्हणून योग शब्दाचा अर्थ जोडणे होतो. योग शब्दाचा अर्थ संयम असा होतो. आणि योग शब्दाचा अर्थ आहे समाधी. युज समाधौ. पंढरपूरला आलं की समाधीची अनुभूती येते. हे पण सांगितलं संतांनी. लुब्धली नादे लागली समाधी. पण कोणाकोणाला? मूढजन नरनारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव एकच सिद्ध साधकारे, नाचता आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळे. त्या परमात्म्याच्या ह्या ठिकाणी आले की समाधीचा अनुभव सगळ्यांना येतो. पण योगामध्ये सगळ्यांचा समाधीचा अनुभव सगळ्यांना येत नाही. जो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाचा जो अभ्यास करतो त्याला कुठेतरी समाधी एक क्षणभर लागते. पण संतांच्या समवेत इथे पंढरपूरला आला की मग पुंडलिकानेच वर मागून घेतलेला आहे. इथे जो कोणी खट येईल नट येईल तो इथे जाताना तो शुद्ध होऊन जाईल. खट नट यारे शुद्ध होऊन या जाय. आणि म्हणून इथे समाधीचीही अनुभूती येते. इथे देवाशी एकरूप होण्याचीही अनुभूती येते. इथे आले संयमाची अनुभूती येते. 8 वाजता जेवायचं होतं नाही म्हटले 8:30-9ला जरी जेवण झालं तरी चालेल. हा संयम झाला. इथे संयमाची ही अनुभूती येते. म्हणून त्याला आपण पीठ का म्हणायचं आहे. इथे ही अनुभूती येते. आणि दुसरं इथे आहे इथे उत्तम संत आहे, उत्तम व्रत आहे, उत्तम तीर्थ आहे, उत्तम देव आहे. सगळंच काही उत्तम असल्यामुळे हा एवढा मोठा योग जुळून आला. मग ह्या योगाला योग कशाला म्हणायचं. मग काय म्हणायचं. महायोग. हा महायोग आहे. इथे भीमेसारखी नदी आहे, चंद्रभागा आहे. कुंडलीसारखा महान भगवत भक्त मुनी आहे. आणि मृत्यूलोकातलं हे पंढरपूर आहे. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. किंवा जंबूयादीप माझी एक पंढरपूर गाव. असं ह्या पंढरपूरचं हे गाव म्हणजे प्रत्यक्ष भूवैकुंठ आहे. भूवैकुंठ पंढरपूर अर्थात पृथ्वीवरचं वैकुंठ म्हणजे हे पंढरपूर आहे. आणि याला योगपीठ हे आता मी सांगितलं एवढ्या कारणामुळे. दुसरं एक कारण आहे योगपीठ म्हणण्याचं. भगवंताला विचारलं तुम्ही कुठे कुठे राहतात. तर भगवंताने सांगितलं मी सगळीकडेच राहतो. पण जेथे माझ्या कीर्तनाचा घोष होतो तिथे मी राहत नाही. तिथे मी आता नाचतो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा जो संदेश नामदेव महाराजांनी दिला त्या कीर्तनाच्या मध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. एरवी देव बसलेला असतो पण हे महायोग असल्यामुळे इथे देव नाचतो. ह्यामुळे महायोग असायला म्हणायचं. महायोगाचे आणखीही आपल्याला बरेच कारण पाहता येतील. पण सगळे कारण जर पाहत राहिलं तर महायोग पीठेवरच 1 तास सगळं घेऊन जाईल. पण खरंच हे महायोग असं हे पीठ म्हणजे या ठिकाणी राहण्याचं हे ठिकाण आहे. दुसरं महायोग पीठ का म्हणायचं. मी आता कारण सांगत होतो की भगवंत राहिले कुठे कुठे. गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये भगवंतांचा निवास झाला आहे फक्त 11 वर्ष.
मथुरेमध्ये भगवंत काही दिवस राहिले, 14 वर्ष राहिले. सोन्याची नगरी केली. आणि त्या सोन्याच्या नगरीमध्ये भगवंत राहिले 100 वर्ष. मग 100 वर्षे द्वारकेत, 14 वर्षे मथुरेत आणि 11 वर्ष गोकुळ आणि वृंदावनामध्ये. किती झाले? म्हणून भगवान परमात्मा ह्या भूतलावरती 125 वर्ष कृष्ण अवतारामध्ये राहिले. पण पंढरपूरला महायोगपीठ म्हणण्याचं कारण, तो जेव्हा इथे आला आणि पुंडलिकाने सांगितलं द्वापार युगाच्या अंती, द्वापार हे जे कृत, त्रेता, द्वापर आणि कली असे जे 4 युग आहेत, या 4 युगांच्या मध्ये एकदा कधीतरी द्वापार युगाच्या अंती पुंडलिकाने त्या परमात्म्याला इथे उभं राहायला सांगितलं. आणि मग संतांनी विचारलं, तुम्ही इथे किती दिवसापासून उभे राहिले आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं, युगे 28 विठेवरी उभा, वामांगी रुक्माई दिव्य दिशे शोभा. याला महायोगपीठ का म्हणायचं? तर बाकीच्या ठिकाणी परमात्मा 11 वर्ष राहिले, 14 वर्ष राहिले, 100 वर्ष राहिले. पण इथे परमात्मा विटेवरती उभे राहत आतापर्यंत किती युग झाले? 28 युग झाले. मग हा योग आहे का महायोग आहे? आपल्या दृष्टीने हा महायोग आहे. म्हणून शंकराचार्याने हे सगळ्या गोष्टी पाहिल्या, म्हणजे हा एक महायोगच आहे की ह्या ठिकाणी आज आपण आलो आहोत. आणि दुसरं महायुग असं म्हणताना कृत, त्रेता, द्वापर आणि कली या सगळ्या युगांच्या साधना या ठिकाणी फलद्रूप होतात. एकच साधना नाही, कोणतीही साधना तुम्ही करत आलात तरी परमात्मा हा सगळ्या साधना फलद्रूप करतो. आणि म्हणून परमात्म्याचं नाव पण आहे योगेश्वर परमात्मा. जेवढे काही योग म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन आहेत, त्या सगळ्या साधनांना परमात्मा इथे आल्यानंतर फलद्रूप करतात. तुम्ही तीर्थयात्रा करा, पंढरपूरला या, तीर्थयात्रा सगळ्या पूर्ण आहे. दान करा, त्या ठिकाणी दिलेलं दान भगवंत त्या ठिकाणी पूर्णता करतात. म्हणजे जेवढे काही साधनं आहेत त्या साधनाला पूर्णता इथे येत असल्यामुळे हा एक मोठा योग असल्यामुळे महायोगपीठ आहे. किती कारण झाले ते मोजायला गेलं तर आणखी दुसरं एक महायोगपीठ तयार होईल. आणि म्हणून ह्या पंढरपूरला शंकराचार्याने नाव दिलं आहे महायोगपीठे. अशा महायोगपीठ असणार आहे पंढरपूर आहे. मग हे पंढरपूर कुठे आहे? मगाशी मी प्रमाण सांगून गेलो. भीमातेरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी 4 भुजा त्याशी, बायला 16,000 रे. तो परमात्मा ह्या भीमेच्या तीरावरती आला आहे. म्हणून पुढे शब्द आहे महायोग पीठे पीठे तटे भीमरथ्याः. या नदीला नाव आहे भीमा नदी. भीमा नदी तर का म्हणायचं? भगवान शंकर असुरांना मारण्याकरता हातामध्ये त्याने शस्त्रास्त्र धारण केले आणि असुरांच्या बरोबर युद्ध केलं. तेव्हा म्हणतात भगवान शंकर घामाघूम झाले आणि त्यांच्या अंगातून जो स्वेद म्हणजे घाम वाहू लागला, त्या घामापासूनच जी नदी प्रवाहित झाली पापनाशिनी, तिला काय म्हणतात मग? भीमा नदी. म्हणून ती भगवान शंकराची कन्या म्हणून मानली जाते.
भीमा नदी. भगवान शंकर ह्या नदीची अधिष्ठात्री देवता आहे. प्रत्येक देवता असते आणि त्या देवतेला तीर्थ असतं, त्याची एक अधिष्ठात्री देवता असते. तसं भगवान शंकराच्या स्वेदापासून निर्माण झाल्यामुळे ह्या नदीला भीमा नदी असं म्हणतात. भगवान शंकर त्याची अधिष्ठात्री देवता आहे आणि शंकराची ती कन्या म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदेला गेलं की नर्मदा ही कन्येचं स्वरूप मानलं जातं. तसं ही पंढरपूरमध्ये आपण आलो की ही भीमा नदी जी आहे ती शंकराची कन्या म्हणून मानली जाते. भगवान शंकराचं नाव भीम आहे आणि त्याच्यापासून ही नदी निर्माण झाल्यामुळे भीमा नदी आहे. म्हणून परमात्मा जो आला आहे तो कुठे आला आहे? तटे भीमरथ्या. तट म्हणजे तीर. भीमा नदीच्या तीरावर आला आहे. जे भीमा तीर पंढरपूरचं ठिकाण आहे, या भीमा तीरावरच पंढरपूर वसलेलं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे भीमा तीरी एक वसविले नगर, ह्याप्रमाणे ह्या तीरावरच एक पंढरपूर हे नगर वसवलेले आहे. त्या नगराला महायोगपीठ असं म्हणतात. आणि अशा महायोगपीठ असणारं पंढरपूर ज्या भीमा तीरावरती वसलेलं आहे, त्याच भीमाच्या तीरेवरती हा परमात्मा आला आहे. कशा करता आला आहे? पुंडलिकाय वरम दातुम. पुंडलिकाला वर देण्यासाठी तो आलेला आहे. काय गरज पडली पुंडलिकाला वर देण्यासाठी येण्याची? तर त्यामध्ये वेगवेगळा इतिहास सांगितला जातो. हा आलेला जो परमात्मा जो आहे हा कोण आहे? संतांनी सांगितलं, जेणे गीता उपदेशली तीही विटेवरी माऊली. ज्या परमात्म्याने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तोच परमात्मा विटेवरती आता उभा आहे. म्हणजे कृष्ण अवतारच आहे. इथे विटेवरती आला म्हणून त्या परमात्म्याला विठ्ठल नाव पडलं. पण आहे तो कृष्णच. पण इथे आल्यानंतर ज्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस गायी जेव्हा घरी येतात त्याची धूळ आपण जी पाहतो ती धूळ पांढरी असते सायंकाळच्या वेळेस, तसं ह्या परमात्म्याच्या अंगावरती त्याचा जो रंग आहे तो रंग श्वेत आहे, शुभ्र आहे. शुद्ध आणि शुभ्र रंग ज्याचा आहे म्हणून ह्या परमात्म्याला नाव पडलं पांडुरंग. पांडुरंग म्हणजे पांढरा रंग आहे ज्याचा, त्याला काय म्हणायचं? पांडुरंग. आणि पांढरा रंग हे शुद्धतेचं प्रतीक आहे. परमात्मा हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असल्यामुळे तो त्या शुद्धतेचं प्रतीक असल्यामुळे त्या परमात्म्याला पांडुरंग असं म्हणतात. आणि असा पांडुरंग तो पुंडलिकाय वरम दातुम, भक्त पुंडलिकाला वर देण्यासाठी आला आहे. त्याची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुरुवातीचं पुंडलिकरायांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. ते कुठे लिहिलं आहे मला माहिती नाही, पण स्वानंद सुकनिवासी मामासाहेब दांडेकर त्यांच्या एका प्रवचनाच्या पुस्तकामध्ये मी वाचलं होतं. हा तीर्थयात्रा करण्यासाठी एकदा निघाला. आपल्या पत्नीला त्याने खांद्यावरती घेतलं आणि आईवडिलांना अगदी दोर बांधून तो ओढत ओढत चला म्हणजे आता हिला तीर्थयात्रा करवायची नाही, त्यांच्याबरोबर त्यांना पण न्यायचं.
तीर्थयात्रा करताना त्यांचा मुक्काम एकदा कुकुट स्वामींच्या आश्रमात पडला. रात्रीच्या वेळेस त्यांनी पाहिलं की काही स्त्रिया या स्वामींचा आश्रम स्वच्छ करण्याकरता येतात आणि जेव्हा त्या आल्या त्या काळ्या कुट्ट रंगाच्या होत्या. पण त्या स्वामींचा आश्रम स्वच्छ केल्यानंतर त्या जेव्हा जाऊ लागल्या तेव्हा त्या एकदम पांढऱ्या रंग शुभ्र रंगाच्या त्या होत्या. आणि म्हणून त्याला राहवलं नाही, येताना ह्या काळ्या कुट्ट रंगाच्या आणि जाताना ह्या पांढऱ्या शुभ्र झाल्याच कशा, कोण आहात तुम्ही आणि असं काय बदल झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही गंगा यमुना सरस्वती नद्या आहोत. तुझ्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात, त्या पापाने मलिन झाल्यामुळे आम्हाला हा काळा रंग प्राप्त झाला. पण ह्या कुकुट स्वामींच्या संतांची सेवा केल्यामुळे तुझ्या सारख्या पाप्यांनी केलेल्या पापाचा दोष आम्हाला लागला, पण ह्या पापाच्या दोषातून मुक्त होण्यासाठी आम्ही संतांची सेवा करतो आणि जाताना मग शुद्ध होऊन जातो. हा प्रसंग पाहिल्यानंतर त्याला पश्चाताप झाला आणि तो पुन्हा इथे आला आणि आई वडिलांची तो सेवा करू लागला. खूप चांगली सेवा केली. त्याच्या सेवेला प्रसन्न होऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले अगोदर. आणि ते ब्रह्मदेव आल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, तू चांगली सेवा केली आहे, तू करत असलेल्या आईवडिलांची सेवेला प्रसन्न होऊन भगवान स्वतः या ठिकाणी येणार आहेत आणि तुला वर देणार आहे. असं भाकीत पांडुरंग परमात्मा इथे येण्याच्या अगोदरच ब्रह्मदेवाने पुंडलिकाला सांगितलं होतं. म्हणजे पुंडलिक हा एक मुनी होता. मुनी त्याला म्हणतात मननात मुनी, जो सारखं मनन करतो, मी कोण आहे, कुठून आलो आहे, जीवन जगताना माझ्याकडनं काही चुकलं तर नाही, आणि जो चुकलं असेल तर सुधारून घेण्याचा प्रयत्न करण्याकरता जो चिंतन करतो त्याला तर मुनी म्हणतात. त्यांनी पाहिलं की माझ्याकडनं चुकलंय, पण तो पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी आला. द्वापार युगाच्या अंतीची ही सगळी हकीकत आहे, असा इतिहास आहे. आणि मग तिथे येऊन काही दिवसानंतर त्या प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे भगवान स्वतःच या ठिकाणी आलेत. म्हणून कुठे आले ते, तठे भीमरथ्या, त्या भीमेच्या तीरावरती आले. कशा करता आले, वरम पुंडलिकाय दातुम, पुंडलिकाला वर देण्यासाठी आले. तर त्यांनी काय केलं, त्यांनी काय नाही केलं, सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पितरे, सगळ्या तीर्थांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ हे आईवडील आहेत. आणि अशा ह्या तीर्थांची तो सेवा करत होता. म्हणून भगवंत त्याच्यावरती प्रसन्न झाले त्या गोष्टीवरती, आणि मग त्याला वर देण्यासाठी पुंडलिकाला पंढरपूरला आले. मग पुंडलिकाने वर मागून घेतला तर आपण पाहणारच आहोत. पण संत सांगतात की आईवडिलांच्या सेवेमध्ये तो मग्न होता, त्यांची झोप भंग होईल, मी सेवा करत आहे म्हणून त्यांनी वीट भिरकावली आणि कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. ऐसा कैसा रे तू धीट, मागी भिरकाविली वीट. एवढा मोठा कसा धैर्यवान तू की तू वीट भिरकावली आणि त्या विटेवरती त्या पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, तू आता उभा राहा, मी आईवडिलांच्या सेवेमध्ये आहे, माझी सेवा झाली की मी नंतर येतो. परंतु पुंडलिकाने अजून तो पुंडलिक काय परत गेला नाही पांडुरंगाकडे की बाबा मी तुला आता सांगितलं आहे थांबायला आणि आता तू पुन्हा ये, नाही सांगितलं. कारण का, तू इथे उभा राहा आणि इथे आल्यानंतर तू कायमचा असाच इथे राहा, हे वर मागून घेतला. आणि हे सगळं तीर्थ
हे सर्वश्रेष्ठ ठरावं, हे क्षेत्र सर्वश्रेष्ठ ठरावं. म्हणजे पहिला वर की तू इथे कायम राहावं आणि इथे आल्यानंतर कोणीही कसाही कोणत्याही भावनेने आला तरी तुम्ही त्याला शुद्ध करावं. हा माझ्यासाठी तुम्ही जर तुम्हाला वर द्यायचा असेल तर हा वर द्या. खटनट यावे शुद्ध होण्याचा. त्या परमात्म्याला सांगितलं ह्या वर तुम्ही द्या. परमात्म्याने ते मान्य केलं. नंतर हे सर्व तीर्थ श्रेष्ठ व्हावं, तीर्थ व्रत श्रेष्ठ व्हावं आणि हे तीर्थ माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावं आणि सगळ्या देवतांना हे तीर्थ पूजनीय व्हावं. अशा प्रकारचे एकाच वराच्या अंतर्गत 5 वर मागून घेतले पुंडलिकाने. कारण तो ब्राह्मण होता असं म्हणतात. त्यांच्यासाठी तुम्ही किती वर मागून घेतले द्यायला ते तयार असतात. त्यांचा तो अधिकार आहे. ब्राह्मणस्य मुकमा आसीत अशा म्हटल्याप्रमाणे ह्याप्रमाणे हे 5 वर मागून घेतले आणि हे 5 वर मागून भगवंताने त्यांनी मागून घेतले, भगवंताने आनंदाने दिले. आणि म्हणून पुंडलिकाला वर देण्यासाठी परमात्मा विटेवरती या ठिकाणी पंढरपूरच्या भीमेच्या तीरावरती आले. पण त्यांच्याबरोबर कोण होतं? मुनींद्रैः समागत्य. त्यांच्याबरोबर एकटे पांडुरंग परमात्मा नाही आले, तर पांडुरंग परमात्मा पुंडलिकाला भेटण्यासाठी येणार आहे हे जेव्हा कळालं तेव्हा या भूतलावरती जेवढे तपस्वी मुनी होते, वशिष्ठ मुनी असेल, मार्कंडेय मुनी असेल, सनकादिक असेल, ब्रह्मदेव असेल, देवताधिकही आले आणि त्या काळातले सगळे सप्त ऋषी, सगळे मुनी ते सुद्धा इथे आले. का मुनी यांचं काय कारण आहे? जसा की एखादा देशातला राष्ट्रपती यायचं ठरलं की त्याच्या स्वागतासाठी पंतप्रधान असतात, त्याच्या स्वागतासाठी त्या राज्यातले मुख्यमंत्री असतात, त्या राज्यातले आमदार खासदार हात जोडून उभे असतात. त्यांना बोलवलं नाही. पण हा सगळ्या जगाचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा जेव्हा ह्या भूतलावरती पुंडलिकाला वर देण्यासाठी येणार आहेत, पण त्याच्या निमित्ताने आपलं दर्शन तर होईल ना. ह्या निमित्ताने सगळ्या मुनिगणांसहित तिथे येतात. दुसरं आहे, सामान्य एखादा मनुष्य एखाद्या पदावरती बसला तर त्याच्या बरोबर किती लवाजमा असतो, किती ताफा असतो. मोदींच्या गाड्यांचा ताफा पाहिला तर किती पुढे गाड्या मागे गाड्या. साध्या एका देशाचा नेता असेल तर एवढं मोठं ताफा असतो. तर परमात्मा सगळ्या विश्वाचा नेता आहे. न्यायो नेता समीरणा. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताच्या अनेक नावापैकी नेता एक नाव आहे ना नाव? नेता. नेता म्हणजे काय? नयती ती नेता. जो कल्याणाकडे घेऊन जातो त्याला नेता म्हणतात. अशी व्याख्या नेता शब्दाची वर्तमान काळातल्या नेत्यांनी जर समजून घेतली तर आपण लोकांना कुणीकडे नेतो हे सहज ध्यानात येईल आणि ते आपल्या पदाचा जो अर्थ आहे तो समजून घेऊन त्या प्रमाणे वागतील. म्हणून परमात्मा हा नेता सगळ्या जगाचा असल्यामुळे मुनिगणांसहित या ठिकाणी हजर आहे. म्हणून सांगतात मुनींद्रैः. मुनींद्र म्हणजे मुनिगणांचा समूह त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या समवेत परमात्मा या ठिकाणी आलेले आहेत. समागत्य. आणि कशा आले आल्यानंतर तिष्ठन्तम. तो परमात्मा कसा आहे? विटेवरती उभा आहे. आताच मगाशी सांगितलं पुंडलिकाने वीट फेकली. तर विटेचा काय अर्थ होतो असं म्हटलं जातं, संपूर्ण विश्व, या विश्वाला व्यापून तो परमात्मा दशांगुल उरलेला आहे.
सभूमीम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम असं वेदामध्ये म्हटलंय. म्हणजे तो परमात्मा संपूर्ण सृष्टीला व्यापून 10 अंगुले म्हणजे 10 बोट शिल्लक आहे. मग 10 बोट शिल्लक आहे याच्या मापाची वीट पुंडलिकाने भिरकावली आणि त्या निमित्ताने सांगितलं हा परमात्मा साधा नाही बरं का. सगळ्या जगाला व्यापून 10 बोट शिल्लक आहेत ना, त्याचं माप म्हणजे ही वीट फेकली आहे. आणि इथं आल्यानंतर मनुष्य संसाराला विटतो असा हा अवीट परमात्मा आहे हे दाखवण्याकरता ही वीट फेकली. आणि म्हणून तो परमात्मा तिष्ठंतम, तिष्ठंतम म्हणजे तो उभा आहे. तो उभा कशा करता आहे त्याचं पुढे कारण सांगणारच आहे. जेव्हा एखादा मनुष्य वाट पाहतो तेव्हा वाट पाहण्याची प्रक्रिया बसून नसते. वाट पाहण्याची उभा राहतो. आणि काही माणसं जेव्हा वाट पाहतात कमरे वाट ठेवतात, कधी गाडी येईल, कधी रेल्वे येईल, कधी बस येईल. तसा हा परमात्मा दोन्ही हात कमरेवर ठेवून तो वाट पाहतोय. कशाची वाटप आहे उभा? भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावेळ. आपल्या प्रेमळ भक्तांची वाट पाहतो तो परमात्मा. म्हणून तो समागत्य तिष्ठंतम, उभा आहे तो. पण तो उभा आहे तो परमात्मा, पण तो त्याचं ओळख काय तर त्या सांगतात आनंद कंदम. समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम. तो परमात्मा आनंदाचा कंद आहे. चोखोबरायनी त्या परमात्म्याचं वर्णन करताना हा आनंदाचा कंद विटेवरती उभा आहे असं सांगितलं. हा, विटेवरी उभा आनंदाचा कंद. तुका नाचे छंद नामघोषे. हा आनंदाचा कंद आहे. आणि आपला प्रसिद्ध अभंग आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तो परमात्मा उभा आहे. उभा राहणं हे तत्परतेचं लक्षण आहे. उभा राहणं हे सावधतेचं लक्षण आहे. उभा राहणं हे कोणाची तरी वाट पाहण्याचं लक्षण आहे. आणि म्हणून हा परमात्मा उभा आहे, पण तो आनंदाचा कंद आहे. मग असं म्हटलं जातं संपूर्ण जग हे आनंदापासून निर्माण झालं. संपूर्ण जग हे आनंदासाठी जगतं आणि शेवटी जग हे आनंदाचंच विलीन होतं. आनंदातून आल्यामुळे माणसाला कायम आनंदित राहावं असं वाटतं का दुःखी राहावं असं वाटतं नाही. त्याचं कारण एक आहे आनंदात वै खलविमानी भूतानी जायन्ते. श्रुती सांगते ही सगळी सृष्टी आनंदापासून निर्माण झाली आणि हा परमात्मा आनंदाचा कंद आहे. मग हा जो आनंदाचा कंद आहे त्याचा एक मात्रा, हा जर आनंदाचा कंद असेल तर त्याच्या एका मात्रेवरती सगळे लोक त्या सुखावरती जगतात. म्हणजे हा जर आनंदाचा कंद त्याची एक मात्रा घ्यायची आणि त्या मात्रेवर, एका आनंदाच्या मात्रेवरती सगळे लोक जगतात. तेही इंद्रिय विषय संबंधाच्या आनंदावर जगतात. आणि तो जो आनंद मात्रा आहे, छोटीशी मात्रा, ती ह्या आनंदाच्या कंदाची आहे. मग एका मात्रेवरती जगणारे सगळे जीव जेव्हा इथे येतात त्यांना वाटतं की अरे हा आनंदाचा कंद आहे, आपण तर एका छोट्या अंशावरती जगत होतो. आणि असा असणारा हा आनंद कंद आहे. याप्रमाणे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. मग हा परमात्मा कोण आहे म्हटले? परब्रह्मलिंगम. हा परमात्मा परब्रह्माचं हे लिंग आहे. लिंग म्हणजे चिन्ह. एखादी ओळख पटण्यासाठी काही चिन्ह असतं आणि त्या चिन्हावरून त्याची ओळख पटते. कपाळाला गंध असला, बुक्का असला, लगेच म्हणतात वारकरी दिसतात तुम्ही. तो म्हणतो काय मी का बोर्ड लावलाय काय? ते म्हणजे बोर्ड नाही, ते चिन्ह दिसत आहे ना. किंवा एखाद्या डोंगरावरती धूर दिसत असेल, आपण म्हणतो त्या ठिकाणी अग्नी असला पाहिजे.
यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी यथा महानसः. कारण ते धूम हे अग्नीचं चिन्ह आहे. कपाळाला गंध लावणं हे वारकऱ्याचं चिन्ह आहे. आणि भंडारा लावला असेल तर म्हणत नाही तुम्ही वारकरी दिसतात का, मग म्हणतात तुम्ही जाऊन आला वाटतं तिकडे, जेजुरीला जाऊन आला वाटतं. कारण ते त्याचं चिन्ह आहे. गाडीत बसताना माणूस दिसत नाही, पण त्या ठिकाणी एखादा रुमाल ठेवलेला असतो. सगळे लोक बसलेले असतात, पण ते सीट मोकळंच असतं. म्हणतात बसा ना तिथे. नाही तिथे नाही बसता येणार. मग तिथे मग काठी टेकट 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 सगळे माणसं बसलेले असतात आणि मग तो म्हातारा आहे तुमच्या ठिकाणी बसतो. का बरं लोक बसले नाहीत? त्यांनी तिथे काहीतरी चिन्ह ठेवलं होतं, त्याची ओळख ठेवली होती. तसा संपूर्ण चराचराला निर्माण करणारा परमात्मा, त्याची ओळख म्हणजे हा पांडुरंग परमात्मा. परब्रह्म लिंगम, त्या परब्रह्माचं ते लिंग म्हणजे चिन्ह आहे. मग प्रश्न असा पडतो, जर तुम्हाला एखादं चिन्ह ठेवायचं असेल तर त्याला आकार लागतो. परमात्मा तर निराकार आहे, निराकाराला कोणतं चिन्ह नसतं. जर एखादं भगवे कपडे घातले, रुद्राक्ष घातले, कपाळाला भस्म लावलात, आपण काय म्हणतो? साधू महात्मा दिसत आहे. कारण ते त्यांचे काय आहे? चिन्ह आहेत. मग परमात्म्याला जर कोणता रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुच रघुराया. आनंद आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, ते का निज ध्येय योगी यांचे. असा जो परमात्मा आहे त्याला कोणतं चिन्हच नाही, त्याला आकारच नाही. तुम्ही त्याला चिन्ह कसं देणार? अहो म्हटले हे जरी बरोबर असलं, निर्गुण निराकार परमात्म्याला चिन्ह नाही, पण सगुण साकार परमात्म्याला चिन्ह आहेत ना. म्हणून सगुण साकार परमात्म्याचं हे चिन्ह आहे. पण हा सगुण साकार जरी झाला तरी त्याचं निर्गुण निराकारात स्वरूप कधी बिघडत नाही. म्हणून संतांनी सांगितलेला मग सगुण म्हणायचं का निर्गुण? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, पण सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुला सगुणही म्हणायचं निर्गुणही म्हणायचं. सगुण जरी झाला तर तुझं निर्गुण पण मोडत नाही, आणि निर्गुण जरी झाला तरी त्या निर्गुणामध्ये सगुण होण्याची सगळी संभावना आहे. आणि म्हणून हा वारकरी संतांनी सांगितलं आहे सगुण निर्गुणाच्या मध्ये वाद नाही. म्हणून हा परब्रह्म लिंग आहे, सगुण साकार परमात्म्याचं एक लिंग आहे, किंबहुना ते त्याचं स्वरूप आहे. आताच एक ओवी पण वाचली. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्याने भगवे कपडे घातले तो संन्यासी. पण कधी कधी चिन्ह नसताना सुद्धा त्याला संन्यासी म्हणता येतं. त्याचे भगवे कपडे नसू द्या, त्याच्या कपाळाला भस्म नसू द्या, त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष नसू द्या, तरी तो संन्यासी होऊ शकतो. माऊली सांगतात, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आताच आपण 5व्या अध्यायामध्ये तो होई वाचली. मी आणि माझं आठवण असं ज्यांचं अंतःकरण विसरलं तो निरंतरचा संन्यासी आहे. तिथं चिन्ह नाही. मग ग्रस्ती असेल तरी संन्यासी, स्त्री असेल तरी संन्यासी, देशी असेल तरी संन्यासी, आणि विदेशी असेल तरी संन्यासी. काय चिन्ह आहे? मी आणि माझं हे विसरून गेला तो कायमचा संन्यासी आहे. म्हणून माणसाने विचार करावा कोणता संन्यास घ्यायचा? कपड्याचा संन्यास घ्यायचा का वृत्तीचा संन्यास घ्यायचा? तसा हा परमात्मा जो आहे ना, हे त्याचं लिंग हे चिन्ह नाही, ते त्याचं स्वरूप आहे. म्हणजे मी माझी ऐसी आठवण हे त्याचं स्वरूप आहे. तसं परब्रह्माचं हे स्वरूप आहे. आणि अशा असणाऱ्या त्या परमात्म्याला शंकराचार्य म्हणतात भजे पांडुरंगम. पांडुरंग शब्दाचा अर्थ मी आधीच सांगितला, ज्याचा शुभ्र रंग आहे, पांडुर रंग आहे, तो पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाला मी भजतो, त्याचं भजन करतो,
त्याची स्तुती करतो, त्याला मी शरण जातो, असं शंकराचार्य म्हणतात. शरण जाणं, पूजा करणं, भक्ती करणं हे वारकऱ्याचं लक्षण आहे. काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार, बाप रखमा देवर विठ्ठलाचा वारी कर. ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी शब्दाची ही व्याख्या सांगितली. काय? काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार, जो कायेने वाचेने मनानं परमात्म्याला समर्पण होतो त्याला काय म्हणायचं? वारकरी. आणि शंकराचार्य म्हणतात मी त्या परमात्म्याला भजतो, म्हणजे मी त्या परमात्म्याशी एकरूप होतो, मी त्या परमात्म्याची सेवा करतो. तुझी सेवा करेन मनोभावे हो. म्हणजे पर्यायाने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली वारकरीची व्याख्या शंकराचार्य स्वतःच बोलून टाकले. आता मी वारकरी बनलो आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. म्हणून वर्तमान काळामध्ये दक्षिणेतले लोक पंढरपूरला येतात, तामिळनाडूचे येतात, केरळचे येतात, आंध्राचे येतात. कारण का? शंकराचार्य दक्षिणेतले असताना पंढरपूरला येऊन पांडुरंगाच्या समोर कबूल केलं, मी तुम्हाला भजतोय, काया वाचा मनाने तुम्हाला समर्पण आहे, म्हणजे आता मी तुमचा भक्त बनलो आहे, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये मी वारकरी बनलो आहे. मग शंकराचार्य जर वारकरी बनले तर दक्षिणेतले लोक म्हणतात आता आपण मागे कशाला राहायचं, ते सुद्धा इथे आहे. म्हणून आमचे मित्र आहे तामिळनाडूला, त्यांनी दक्षिणेतल्या सगळ्या राज्यामध्ये वारकरी परंपरा सुरू केली आणि अमेरिकेमध्ये जाऊन ते कीर्तन करतात. रघुनाथ दास त्यांचं नाव आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की मी पांडुरंगाला बसतो आहे, मी त्यांची सेवा करत आहे. आणि अशा पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. म्हणजे शंकराचार्यांनी जो अनुभव अनुभवला, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, सगळ्या संतांनी जो अनुभव अनुभवला पंढरपूरमध्ये येऊन, तोच अनुभव आपण ह्या ठिकाणी अनुभवत आहोत. आणि म्हणून इथे आपण पांडुरंग परमात्म्याचं 1-2-3 दिवस ही स्तुतीच्या माध्यमातून चिंतन करत आहोत. हेच आपलं भजन, हेच आपलं ध्यान, हेच आपलं कीर्तन, हाच आपल्यासाठी महायोग आहे. याप्रमाणे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शेष विचार उद्या.